हाय फ्रेंड्स, तर माझ्या शॉपचा माझ्या चॅनेलवरती हा पहिला व्हिडिओ आहे. आणि हे बघा, पाहू शकता मी या दुकानाची कशी सुरुवात केलेली आहे. आणि मी ही घरी बसूनच होते, तुमच्यासारखीच घरी बसूनच होते. हे पाहू शकता, मी हा एक फ्रीज घेतलेला आहे, हा काउंटर घेतलेला आहे. हे आहे, हा एक काउंटर आहे, इथं एक फ्रीज आहे आईस्क्रीमचा. आणि मी ही तुमच्यासारखीच एक घरी बसून म्हणजे घर सांभाळणारी स्त्री होते. आणि मला कुठेतरी वाटलं की आपणही काही करावं आणि आपल्या नवऱ्याला हातभार लावावा, म्हणून मी ह्या शॉपची सुरुवात केली आहे. आणि सुरुवात करून मला जवळपास आता 3 ते 4 वर्ष होत आलेले आहेत. 4 वर्षचा कालावधी झालेला आहे असं वाटते मला जवळपास. आणि 4 वर्षामध्ये बघू शकता तुम्ही, मी ही सुरुवात केलेली आहे. आणि खरं सांगू का, घरी बसून काहीतरी करावं अशी अपेक्षा असते. आणि जेव्हा आपल्याकडे पैसा येतो ना, तेव्हा खूप आपल्याला म्हणजे मान सन्मान पण मिळतो. जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो ना, तेव्हा कोणीही विचारत नाही. आणि जेव्हा पैसा येतो त्यावेळेस आपल्याला सर्वजण विचारतात. आणि या शॉपची सुरुवात खूप ह्याच्याने केलेली आहे. मी लोन काढलं होतं, लोन काढून मी सुरुवात केलेली आहे. असं नाही की माझ्याकडे खूप काही पैसे होते आणि मी डायरेक्टली शॉपला सुरुवात केलेली आहे. बऱ्यापैकी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि सगळं मी लोन काढून या शॉपची उभारणा केलेली आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, इथं एक फ्रीज आहे, इथं एक फ्रीज आहे, इथं काउंटर. मी सगळं ठेवते, जे जे विकलं जातं किंवा माझ्या दुकानामध्ये जे जे विचारलं जातं ना, मी सगळं ठेवते. आणि ते सगळं मी विकते. म्हणजे एखादं काही आपल्याकडे नसेल आणि विचारायला आलं तर मी ती गोष्ट लिहून ठेवते. बघू शकता तुम्ही, असं ठेवलेलं आहे. इथं कोल्ड्रिंकच्या एक्स्ट्रा बाटल्या वगैरे ठेवलेल्या आहेत. बघू शकता, ऑर्डर आलेल्या आहेत, ह्या अशा ठेवायच्या ह्या बॉक्समध्ये वगैरे. खरं सांगू, आपण पण थोडाफार हातभार लावा वाटलं मला, म्हणून मी हातभार लावण्यासाठी माझं हे शॉप उभं केलं. आणि मी डायरेक्टली ना खूप असं काही सामान किंवा माल भरलेला नव्हता. थोडा थोडा करून जसे पैसे येतील तसे. मला हे खूप सगळं गुंतवायला जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागलेला आहे मला. हा कॉलेज एरिया असल्यामुळे पेन वगैरे जास्त विचारायला येतात, त्याच्यामुळे या पेन्स वगैरे मी ठेवलेले आहेत. इथं मसाले आहेत आणि बऱ्यापैकी पेन्सिल वगैरे आहेत. आणि मुलींसाठी पण जे आवश्यक आहे ते मी ठेवते इथं. नाही तर बघा, किराणा टाईप जनरल म्हणलात तरीही चालेल, मी सगळंच ठेवते. थोडं 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 आपल्याकडं आलेलं गिऱ्हाईक रिटर्न नाही गेलं पाहिजे, एवढं मी तयारी ठेवते. आणि म्हणजे ना, गिऱ्हाईक जर वापस गेलं ना, मनाला कसं तरी वाटतं, त्याच्यामुळे मी एवढी तयारी ठेवते. आणि खरं सांगू, या शॉपची सुरुवात मी खूप खडतर प्रवासातून केलेली आहे, लोन काढून केलेली आहे. त्याच्यामुळं मला जास्त हे वाटतं आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन मी माझा प्रवास कसा चालू केला, मी म्हणजे तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी ते तुम्हाला सर्व सांगेन. आणि मी घरी बसल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये कशी आयडिया आली किंवा मी कशी काही सुरुवात केली ते मी नक्की सांगेन. आणि पुन्हा एकदा सांगते, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.